माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी खाते आहे डोसा. डोसा मी घरामध्ये बनवला आहे, बट तो व्यवस्थित नाही झाला आहे. बघा कसं झालेलं आहे. पण माझ्याकडे भांडे नाही आहे डोसेचं, म्हणून नॉर्मल मी असंच बनवलं आहे. जसं झालं आपला भाकरीचा तवा असतो ना, मी त्याच्यावर बनवलं आहे. आणि ही छोलेची भाजी आहे. ही मी रात्री केलेली होती, ही मी फ्रीजमध्ये ठेवलेली होती. तर मी आता गरम करून खाते आहे. तिथं दूध बॉईल होतं आहे माझा, तर दूध झाल्यावरती मी कॉफी बनवून पिणार. बट कसं आहे ना, रात्रीचं जेवण पण खाल्लेलं पाहिजे. वरून पौष्टिक असतं रात्रीच्या जेवणाला पण. जरुरी नाही आहे की ताजं जेवण तुम्ही खायला पाहिजे. बाशी जेवण खावा, बाशी जेवण पण तुमच्या अंगाला लागेल. मला लागली आहे भूक, मी सकाळपासून काही खाल्लं नाही आहे. मी खायला स्टार्ट करते. तुम्ही लोकांनी नाश्ता केला काय? पण मी आता कामावून आलेले होते, पहिला घरी आले, दूध बॉईल करायला ठेवलं, हे डोसा बनवला, भाजी गरम केलं, खायला लागले. पोटात अन्न असेल तरच काम होणार, नाही तर होणार नाही. घराचे पण कामं राहिलेले आहेत, मला खदळते. नंतर आपण बघूया. मग तुमचं कसं चाललं आहे कामधंदे? बट माझं तर खूप चांगलं चाललं आहे. असंच चाललं आहे आणि असंच राहून जाणार. रडून पण काय उपयोग नाही ना, कोणाला दाखवायचं आहे रडून पण, आहे ना. आपली लाईफ आहे, आपल्याला पुढं जायचं तर आपल्यालाच पुढं व्हायचं आहे, बरोबर की नाही? अगर आपण लाईफमध्ये काही करायला गेलो तरच पुढं चालत, नाही तर काही नाही. असं हातावर हात धुवून बसणार तर काही भेटणार नाही. आपल्याला पुढं जायचं आहे आणि लोकांना पाठी ठेवायची. आपल्याला लोक पण पुढं व्हा, आम्हाला पण पुढं होऊन द्या, असं करायचं आपण, बरोबर की नाही? तर मंडळी, कसं चाललंय ना लाईफमध्ये, की जिथपर्यंत तुम्ही अगर काम नाही करीन ना, तिथपर्यंत तुमचं घर नाही चालणार आणि तुम्हाला कोणी बघायला पण येणार नाही. तुमच्याकडं पैसे असेल ना, 10 जण तुमच्याकडे येणार, बरोबर की नाही? म्हणून माणसाकडं पॉकेटमध्ये पैसा तेव्हा माणसं तुम्हाला होणार, हे मी लक्षात ठेवले माणसाला. म्हणून कधी पण आहे ना, असं कमवा की माणसं बोलायला पाहिजे, हा करून दाखवलं आहे. तर तसं आपल्याला करायचं आहे. आपण केलं तर पुढं जाणार, नाही तर नाही. माझ्याकडे आज काही नाही आहे, एक ना एक दिवस होणार माझं पण, होणार तर होणार. मी करून दाखवेन, छोटंसं होणं का पण होणार, पण मी करेन. केल्याशिवाय होणार नाही, पण मी करून दाखवेन. एवढं माझ्यामध्ये जिद्द आहे आणि मी करून दाखवेनच. नाही केलं तर तुम्ही मला सांगा की नाही केला, खाली तुझं बोलबच्चन आहे. माझं बोलबच्चन नाही आहे, मी करून दाखवेन. मी एक मुलगी आहे आणि मी पुढपर्यंत सगळं करून दाखवेन. मला छोटं आहे, मला स्वतःचं मी स्वतः घर घेऊन दाखवेन. एवढी माझ्यामध्ये जिद्द आहे. मी करेन तर करेन. आता पहिला मी खाते, मला लय भूक लागली यार. सकाळपासून काही खाल्लं नाही, चहा पण नाही पिली. अशीच मी कामावर गेले, तयारी केली फटाफटा आणि असेच गेले. घरी कधी जाते आणि कधी खाते असं झालं आहे मला यार. काल तर लय चक्रा यायला लागलेला, काल उपवास होता माझा. एवढा चक्रा यायला लागला ना, जेवणाशिवाय आपलं काहीच नाही आहे. काय नाही म्हणजे काय नाही. जेवण पोटात असेल तर काम होणार, नाही तर होणार नाही. म्हणून आपलं हे रात्रीचं होणं काय, पण पोटात जायला पाहिजे, हे की नाही? आपण खावा, आपण खाल्लं तरच पुढं जाणार, नाही तर नाही जाणार. हां, पोटाला जे भेटत खावा, पण घरचं खावा, बाहेरचं खाऊ नका. बघा, माझ्याकडे ढोसाचं पीठ तवा नव्हता, तरी पण मी केली ना घरामधलीच. तसं तुम्ही पण करून खावा, बाहेरचं खाऊ नका. बाहेरचं खाल्ल्याने काही भेटणार नाही. घरचं खावा, घरचं चांगलं ताकद येते आपल्याला. मी घरामध्येच बॅटर केलेला होता आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं मी. असंच केलेलं मी.
अगर घरचं असेल तर काही बनवून खाऊ शकता तुम्ही. चायसोबत खाऊ शकतात, रात्रीची भाजी उरली असतील ते खाऊ शकतात. पण बाहेरचं खाऊ नका यार, पैसा नाही आहे बाहेरचं एवढं खायला ना, अफोर्ड नाही करू शकत आपण, बरोबर की नाही करू शकत. म्हणून घरचं खावा, घरचीच ताकद येईल तुम्हाला. मला तर बाहेरचं जरा पण नाही जमत. मी बाहेरचं खायला मला चक्कर येतात, माझ्या पोटात दुखतं, मला हे सगळं चालू होतं. म्हणून मी बाहेरचं जास्त खात नाही. नॉर्मल मी दुधाचा चहा पण नाही पित, मी काळा चहा पिते. करून माझ्या पोटात लय दुखतं, मला त्रास होतो, मला मळमळ होतं, उलट्या होतात, मला पोटात दुखतं, मला एकदम वेगळंच होतं. मी ते कॉफी आता पिती आहे, करून थोडं म्हणजे झोप जाणार म्हणून ती कॉफी प्यायला लागली, नाही तर नाही. मी ते नेमके काळा चायच पिते. तर मी 8-9 वर्ष झाले मी काळा चाय पिते. म्हणजे दूध तर अजिबात नव्हतं घ्यायची मी. ते आत्ता मी 1-2 महिने झाले दूध घ्यायला लागली. करून का की थोडंसं विटॅमिन पण बॉडीला पाहिजे ना. अगर मी विटॅमिनच घेणार नाही तर मग काय फायदा आहे, बरोबर की नाही गाईस. विटॅमिन तर मी काय खातच नाही आहे. जे घरचं जेवण नसतं मी तेच खाते, बाहेरचं तर काही खातच नाही. हां, चिकन मच्छी ते हप्त्याला खाली 2 वेळाच बनवते, जास्त पण नाही बनवत असं. बट घरचं जेवढं जेवण तुम्ही खाईना तेवढं तुम्हाला चांगलं आहे, बाकी अजून काहीच नाही असं. तुम्ही घरचं जेवण खावा, तंदुरुस्त राहा, चांगलं राहा, म्हणजे ना टेन्शन घेऊ नका कोणाचं. चला बाय.